उपसभापती मानकुमरे, सदस्य देशमुख, उत्तमराव कांबळे, अण्णा जंगम, सौ जया वडार, राजश्री रांजणे, रामचंद्र लोकरे, पांडुरंग पाटील हे सर्वच मिळून सभापती निवासावर आल्याचं बघून चंद्रकलाला आश्चर्य वाटलं. तिने ओळखलं की हे सगळे एकत्र आलेत, याचा अर्थ काहीतरी ठरवून आलेले आहेत. चंद्रकलानं त्यांचं स्वागत केलं, त्यांच्यात येऊन बसली. सगळे शांत. शक्यतो चंद्रकलाची नजर चुकवत बसून होते. शेवटी चंद्रकलाला राहवलं नाही. तिनेच विचारलं, आज सगळेजण एकत्र मिळून आलात, काही विशेष? विषयाला सुरुवात कोणी करावी हा प्रश्न. गैरहजेरीत गैरहजर असणाऱ्याविरुद्ध मोकळेपणानं तोंडसूक घेता येतं, एखाद्याच्या हजेरीत अवघड जातं. हे बघा, आपण एका पक्षाचे आहोत, आपण मोकळेपणानं बोलावं असं मला वाटतं, चंद्रकला म्हणाली. पक्षाची ध्येय धोरणं तुम्ही राखलीत का? जया वडार जरा फुटक्या तोंडाची, तिने कोंडी फोडली. पक्षाला बाधा येईल असं माझ्याकडून काही घडलं आहे असं मला तरी वाटत नाही. अरे तालुक्यात पक्षच राहिलाय का? पार बुडवला की तुम्ही, शरद देशमुख बोलले. मी काय केलं? अहो सत्य आपला पक्ष, कार्यकर्त्यांना सांभाळलंय का तुम्ही? सांभाळलंय म्हणजे? मी समजले नाही हो. एखादा कार्यकर्ता काम घेऊन आला तर मी जातीनं लक्ष घालून प्रश्न सोडवलेत. गावासाठी योजना दिल्या नाही कोण म्हणते, पण कार्यकर्त्याच्या पोटाचं काय? कार्यकर्ता नोकरी धंदा करणारा नसतो, पण त्याला पोट असतं, भरणार कसा तो? अहो पाटील, कार्यकर्त्याचं सोडा, आपली पोटं पाटीला चिकटली त्याचं बोला की, कशाला भांडं मागं लपवताय? काय सत्तेला काय चाटायचे काय? तालुक्याला यायचं तर तिकिटाला पैसे नवऱ्याकडं मागायचे. घेणं राहिलं, देणंच चाललंय. प्रत्येकजण आपापली व्यथा व्यक्त करायला लागला होता. चंद्रकला म्हणाली, नेमकं तुमचं म्हणणं काय आहे? कसल्या सभापती हो तुम्ही? ता म्हणता ताक समजा नव्हे. पदरमोड करून आम्ही निवडून आलो आहे. मी तर बाई 4% पैसे काढलेत, कसे फेडणार आता ते? याचा अर्थ व्यवसाय म्हणून तुम्ही राजकारणात आलाय? चंद्रकलाच्या या वाक्यानं अण्णा जंगम भडकले. नाही नाही, आम्ही महात्मा गांधी म्हणून निवडून आलो आहे. अंगावरची कापडं काढतो, फिरतो पंच नेसून. अहो आम्ही बायका पोरती माणसं आहे. थोडंच यांच्यासारखं आपण नवऱ्याला सोडले? जया वडार अशी बोलता चंद्रकला भडकली. जया, तू सांभाळून बोला. सांभाळून बोलायला काय भ्याय काय कोणाचं? आम्ही केली सभापतीन तुला. छदाम नाही घेतला तुझ्याकडनं. मी जास्त करायचं नाही, राजीनामा देऊन टाक. ओ पाटील, अहो बोला की, मीटिंगमध्ये कसं तोबाड चाललं होतं. आता तुम्ही बोलताय म्हणले हो, मग तुमची दातखिळ बंद ठेवा. वाईट आम्ही, तुम्ही ना निराळे. आता एवढं बोलल्यावर मी बोललंच पाहिजे का? यांना शरम असेल तर राजीनामा द्यावा ना त्यांनी. पाटील, शर्मेपर्यंत गेलात तुम्ही. आता हे लोकशाही, बहुमत पाहिलं ना, कशाला राहत आहे पदाव? द्या की राजीनामा. आणि नाही दिला राजीनामा तर मग काय, अविश्वासाचा ठराव. चंद्रकला थोडा वेळ शांत झाली आणि म्हणाली, कुणाचा प्लॅन आहे हा? भीमरावदादांचा का पालकमंत्र्यांचा? हे बघा, पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आम्हाला वागावं लागते. याचा अर्थ पालकमंत्र्यांचं षडयंत्र आहे हे? नाहीतरी आम्हाला तुम्ही दिलंय काय? हे बघा, झाल्या कामात मी एक पैसा कोणाचा घेतलेला नाही. मी कुठून देणार तुम्हाला? रामराज्य नाही, लोकशाही. लोकशाहीत माणसं सांभाळायला लागतात. राखलीत का तुम्ही? हे बघा, सगळ्यांनी नीट कान देऊ नये का? मी राजीनामा देणार नाही. ए उठर, बघू काय करायचं. नाही, मी म्हणते उद्या दाखल करा अविश्वासाचा ठराव. माझी सही घ्या पहिली, जया वडार म्हणाली. जया, सभापतीपदाची स्वप्न तू बघू नकोस. अगं तुला धावते की मी. जया बाहेर पडली. तिच्या मागे सगळं बाहेर गेले. चंद्रकला शांत बसून राहिली. मनात आकडेमोड करायला लागली. सत्ताधारी गटाची 9 माणसं, विरोधी गटाकडे 8. आपण विरोधी गटाचा आश्रय घेतला तरी 8-8 होणार पुन्हा अडचण. ती विचारात पडली. मारुतराव पाटील, बायजाबाई अचानक आल्यानं चंद्रकलाला नवल वाटलं. मारुतराव पाटील काळजीत होते. त्यांच्या चेहऱ्यावरनं तसं स्पष्ट दिसत होतं. चहा झाला. मारुतराव पाटलांनी विषय काढला. अविश्वासाचा ठराव येतोय असं ऐकलं.
कोणी सांगितलं? समजलं. माणसं दुखावल्यावर गप बसतात का? चंद्रकला बोलली नाही. बाईजाबाई बोलली, अगं पोरी, हे राजकारण चांगलं नाही. सर्वाच्या मताने होईन ते करावं. कशाला पाण्यात राहून माशाशी वैर? हे बघ पोरी, तडजोड कर. म्हणजे नेमकं काय करू? भ्रष्टाचार करून या लोकांच्या तुंबड्या भरू? अगं त्यांच्या अपेक्षा आहेत तर. त्यांच्या अपेक्षा मी नाही पूर्ण करू शकत. अगं पण त्यामुळं सत्ता जाईन, त्याचं काय? सत्तेची हौस मला नव्हती, आजही नाही. मग हे वैर कशासाठी? मी कुठे कोणाशी वैर चालू केलं आहे? अगं मग हे जे काय घडतंय ते थांबणार कसं? चंद्रकला थोडी विचार करून बोलली, तुम्ही कोणाच्या सांगण्यावरनं इथे हे सांगायला आलाय? मारुतराव बुचकळ्यात पडले. बाईजाबाईंनी सावरायचा प्रयत्न केला. अगं कोणी कशाला सांगाय हवं? कानावर आलं म्हणून आलो. तेच म्हणते मी, कानावर घातलं कोणी? हे बघे, तू आम्हाला वकिलासारखे प्रश्न विचारू नका. हां, हे बघ, तुला बाप म्हणून सांगतोय, ऐक. समध्या सत्ताधारी सभासदांना विचारात घेऊन तुझं पद तू सांभाळ. मग असा आदेश का देत नाही तुम्ही की राजीनामा दे, राजकारणातनं निवृत्त हो? आम्हाला विचारून राजकारणात भाग घेतला का तू? मग ज्यांनी भाग घ्यायला भाग पाडलं त्यांना विचारून आदेश द्या. मारुतराव पाटील गप्प झाले. ते तसा सल्ला तुम्हाला देणार नाहीत, कारण सत्तेची ऊब व्हावी आहे ना त्यांना. मलिदा हवा आहे त्यांना. चंद्रा, बाबा हो, त्यांना सोन्याची अंडी हवी आहेत. कोंबडी मारायला ते तयार होणार नाहीत. हे बघ, तू नको तो आरोप नको करू त्या भीमराव दादाव. बाबा बोलले नव्हते, बोलणार सुद्धा नव्हते, पण आता वेळ आली आहे म्हणून सांगते. भीमराव दादा माणूस नाही आहे, भाडखाऊ आहे. चंद्र, ओरडू नका हो. सत्ता टिकून राहावी म्हणून पालकमंत्र्याच्या खोलीत सुनेला कोंडणाऱ्या माणसाला यापेक्षा कुठला शब्द वापरू बाबा मी? चंद्र, बाबा खरंच सांगते, भीमराव दादा माणूस नाही आहे. सत्ता हातात ठेवण्यासाठी पिसाट झालेला पशु आहे तो. मारुतराव शून्य झाले. तुमची दुःख तुमच्या मागे, माझी माझ्या मागे म्हणून आजवर बोलले नाही मी. खरा चेहरा कधीच दाखवला नाही. आज विषय निघाला म्हणून सांगते. भीमराव दादांनी आग्रह करून मला राजकारणात आणलं. पैसा कमवण्यात मी साथ देत नाही असं बघून माझ्या नवऱ्याला खंडणी वसूल करायला पाठवलं. बोलले नाही, सहन करत राहिले. त्यांची तर छळण्याची पद्धती जगा वेगळी. बोलणं नाही, आणि बोललं तर कुचक, मनात शंका. माझ्या नव्या साड्यांवर मुद्दाम ब्लेड मारायची, परकर फाडून ठेवायचे, ब्लाऊजची बटणं तोडून ठेवायची. हे कसलं आलंय वर्तन? तरीही सहन करत आले. पण जेव्हा सासरा सुनेला पालकमंत्र्याच्या खोलीत कोंडून गेला तेव्हा मला घर सोडण्यापलीकडे मार्गच राहिला नाही. दोघेही निशब्द झालेले होते. आणि आज तुम्हाला त्यांनी पाठवलं आहे कशासाठी? अविश्वासाचा ठराव आला तर सत्ता जाईल. सत्ता, फक्त सत्ता. त्यांना सत्ता हवी आहे, सत्तेतनं पैसा हवा आहे, आणि पैशातनं परत सत्ता हवी आहे. पिढ्यानपिढ्या हे चक्र चालूच ठेवायचं आहे त्यांना. मला सत्ता मिळाली आहे बाबा, आणि या सत्तेला मी सेवा समजणार आहे. भीमरावदादांची कुंडली ऐकल्यावर मारुतराव पाटील आतून बाहेरून पेटले होते. लढाई भीमराव दादा आणि पालकमंत्र्यांची माझ्या विरोधात सुरू झाली आहे, आणि मग मी शरणागती पत्करू का? शरणागती पत्करायची म्हणजे भीमराव दादांना पैसा द्यायचा आणि त्या नीच राक्षसाला माझं शरीर. काय स्वीकारावं मी? चंद्रा, चंद्रा, तू लढ. तू लढ चंद्रा. आम्ही आता तुझ्या पाठीशी आहे. लढ तू. चंद्रकलाला केवढं तरी समाधान झालेलं होतं. या सभापती मॅडम, या. रजनीताई काळेंनी हसत हसत स्वागत केलं. चंद्रकला कोचावर बसल्या. पहिल्या नजरेतच त्यांनी हॉल बघून घेतला. टापटीप उत्तम होती, वस्तूंची मांडणी चांगली होती. कोच, खुर्च्या, उंची टी व्ही सगळं कसं व्यवस्थित होतं. काय पाहताय काय? तुमचा बंगला छान आहे. हां, हो. मी काय करू शकते याचं प्रतीक आहे हे. नाही, पुरुषांना अहंभाव असतो ना की मी हे केलं, मी ते केलं. मग पुरुषाशिवाय एक बाई काय करू शकते हे बघताय तुम्ही. आत येताय, चहा टाकू? चंद्रकला उठली. दोघी किचनमध्ये गेल्या. जवळजवळ हॉल एवढं किचन होतं. एका पूर्ण भिंतीला कपाट होतं. समोर भांड्यांचं रॅक होतं. फ्रीज, मिक्सर सगळ्या सोयी होत्या. किचन टॉप मोठा होता. पूर्ण इटालियन ग्रॅनाईटचं किचन.
भला मोठा टेबलही होता कोपऱ्यात. रजनीताईंनी चहा ठेवला. बोलत बोलत सगळं चाललं होतं. मुद्दाम मी किचन मोठं करून घेतलं, कारण बाईचं काम किचनमध्ये कसं व्यवस्थित हवं ना, नाहीतर सर्वसामान्यांच्या घरी बाईच्या वाट्याला अडगळ. रजनीताईंचं खरं होतं. किती प्रसन्न होतं किचन. चहा झाला. किचनमध्येच दोघींनी चहा घेतला. पुन्हा हॉलमध्ये आल्या. रजनीताई बोलायला लागल्या. महिला दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात तुमचं भाषण ऐकलं, ते आवडलं म्हणून निमंत्रण दिलं. मोकळ्या मनानं बोलावंसं वाटलं. आज बायकांना बोलायला वेळ कुठे असतो. घर, संसार, मुलं, बाळं, नवरा, उभ्या आयुष्याचं गणित वेगळं आणि हे सगळं करून परावलंबी परत. कसला हक्क असतो ग? त्यांना विचारूनच हालचाल सगळी करायची. जगणं आणि मरणंसुद्धा त्यांना विचारून. रजनीताई मोकळ्या स्वभावाच्या वाटल्या. स्पष्ट बोलत होत्या. कुठे आडपडदा नव्हता. चंद्रकला सैल झाली. मन मोकळं करण्याइतपत वातावरण वाटलं. आणि तुम्हाला एक सांगू का सभापती मॅडम, एक नाही मी 10 ऐकायला आली आहे, पण तुम्ही ते सभापती मॅडम असलं शेपूट नका लावू. माकड होते माझं. तुम्ही चंद्रकला म्हणा, अगदी मैत्रिणीसारखं. रजनीताई खळखळून हसल्या लख्ख आणि बोलायला लागल्या. मुलीच्या ना जन्मापासनं परवड सुरू होते. मुलगी जन्माचं सुतक आईबापाला होतं. तिथून पुढं झुकतं पाप मुलाला. मुलीला शिक्षणाच्या संधी नाहीत. खाण्यापिण्याकडे सुद्धा दुर्लक्ष तिच्या. कधी एकदा वाजवून मोकळे होतोय असं आईवडिलांना वाटतं. आईवडील सुटतात आणि लग्नाचा फास लावून मुले पुढे फाशी जातात. जन्मच मेला मुलींचा असा. पण खरं सांगू का मी बाई, ही सगळी बंधनं मानलीच नाहीत. मी शिकले. आईवडिलांचा विरोध असताना मी शिकले. स्वतःच्या पायावर उभी राहिले. माझं मन बंडखोर. घरी, शाळेत मुलींना दुय्यम भूमिका का? शाळा कॉलेजमध्ये सुद्धा माझी मतं टोकाची. लाजणं, मुरडणं, मान खाली घालणं, ऐकून घेणं मला जमलंच नाही कधी. माझे विचार शाळा कॉलेजमध्ये सुद्धा मी मुलींमध्ये रुजवायचा प्रयत्न केला, पण रक्तात मिसळलेला गुण जातो का? पिढ्यानपिढ्यांचे संस्कार ते जातात का? मुलींना हक्काची जाणीव मी करून देत होते आणि त्या माझ्यापासून दूर निघून जात होत्या. रजनीताई थोडा वेळ शांत झाल्या. तिरस्कारानं बोलायला लागल्या. आज रडतायत त्याच. कोणाचा नवरा मारतो, कोणाचा छळतो, तर कोणी माणुसकीची वागणूकच देत नाही. वाईट वाटतं ग बिचाऱ्यांचं. ताई आहोत, त्यांना दोष देता येईल असं नाही ना वाटत. नियतीच काहींच्या वाट्याला असं घालते. कोण नियती ग? कुठे असते ग ती? नियतीच्या नावावर काही खपवू नको. आपणच आपल्या जगण्याला येणाऱ्या संकटांना कारणीभूत ठरतो. समजा तसा कोणी नरपशु भेटला तर आपण त्या पशुशी संसार करावा का? आपणही पशु व्हावं का? उभं आयुष्य त्याच्या हाती द्यावं का? रोज मरत मरत जगायचं? चंद्रकला, लक्षात ठेव, आपण आपलं नशीब उजळवायचं असतं. रजनीताईंचा आवाज चढला होता. त्या पुढे बोलत राहिल्या. स्वभाव जमत नाही, वागणं खपत नाही, कुचंबणा होते. का ही तडजोड? आणि ती सुद्धा एकाच बाजूनं का? चंद्रकला ऐकत राहिली होती फक्त. माझं बघ ना, मी स्वाभिमानी, माझे विचार वेगळे. लग्नापूर्वीच मी माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं की माझं स्वतंत्र अस्तित्व राहील. संसार म्हटला की विचारात भेदभाव होतील. चुकलं त्यांनी माफी मागायची. डोकी गरम असतात तेव्हा दोघांचंही आपापल्या परीनं बरोबर आहे असं वाटत राहतं. डोकं थंड झालं की डोक्यातली राग बाहेर काढायची आणि चुकलं त्यांनी सॉरी म्हणायचं. मान्य केलं त्यांनी. केलं लग्न. आता तू बाई, मी बाई मोकळेपणानं बोलते. पडदा कशाला हवा आहे? कोणाला तरी सांगितलं की मन मोकळं होतं. सांगते तुला. परिस्थिती माहिती नसते. माणसं नासकं कुचकं बोलतात. विशेषतः बाईला दोष देतात. तिला नाजूक विषयावर बोलता येत नाही, चार चौघात सांगता येत नाही, कारण चारी बाजूनी कुंपण असतं. मी भोगलंय. मी भोगलंय. खूप सहन केलंय. लोकांनी मलाच दूषणं दिली. वस्तुस्थिती तुला सांगणार आहे. तुझं भाषण ऐकलं. मन मोकळं करायला आपलं माणूस मिळाला असं वाटलं म्हणून सांगते. असं म्हणून ती एखादी कथा सांगावी तशी स्वतःच्या जीवनाची चित्तरकथा सांगायला लागली. लग्न झालं.
2 शरीरं एक व्हायची रात्र आली. पहिली रात्र. आशा, आकांक्षा, गोड हुरहुर. शरीराची भूक शमवण्याची पहिली रात्र. आपलं सर्वस्व दान करण्याची रात्र. देण्या घेण्याची रात्र. पण तो गारठलेला, काहीसा घाबरलेला. वाटलं सगळं नवीन आहे, पहिला अनुभव आहे, अज्ञानही असावं कदाचित. लग्नाचाही आनंद झाला, कोरा नवरा मिळाला याचा आनंद झाला. मीच फुलवला, खुलवला. फुलला, खुलला आणि काही क्षणात विझला, गार झाला. मला कळलं नाही असं का घडलं. मनात म्हटलं पहिली रात्र भीती असेल, भीतीने भावना जागृत होत नसतील. दुसऱ्या रात्री तेच. अंगावर लोळायचा, चेंगरून काढायचा, कान चावायचा, गाल चावायचा, पण खाली थंड. 8-10 दिवस पाहिलं, अंगावर लोळत होता, दूर ढकलला आणि विचारलं, हे काय? तो थंड. मी म्हणाले, ही कसली शरीर सुख घ्यायची पद्धत? तो काय बोलणार? मान खाली होती. मी म्हणाले, आपण डॉक्टरकडे जाऊ, असं का होतंय ते पाहू. पण डॉक्टरचं नाव घेताच तो किंचाळला, म्हणाला, नको, डॉक्टर म्हणतात याच्यावर उपाय नाही. मी विचारलं, म्हणजे काय? तर म्हणाला, वर्षभर दवा खाल्ला पण उपयोग नाही झाला. मग विचारलं मी की हे माहिती असताना तू माझ्याशी लग्न केलं? तो म्हणाला, सांगणार होतो, सॉरी सुद्धा म्हणणार होतो. मग काही मला राग आवरला नाही. खाडकन तोंडात मारली. मुळू रडायला लागला. रडता रडता सांगायला लागला, विनवायला लागला. मला म्हटला, आपण असंच राहू, मला तू हवी आहेस, आयुष्यभर आपण मित्र म्हणून राहू, मी सुखात ठेवीन तुला. मी विचारलं, माझ्या शरीराचं काय, माझ्या त्या भुकीचं काय? तर म्हणाला, खरं सांगू का, मी तुला कसलंही बंधन घालणार नाही, तू हवं त्याच्याकडून सुख घे. सगळं असह्य झालं बघ मला. जागेवर खाडकन दुसरी लावली, गादीवर मुतला. म्हटलं, मेल्या, मग तुझ्या नावानं कुंकू लावून धंदा करायला लावायचं कारण काय मला? मी उठले, तो पाय धरत होता. बाहेर पडले, स्वतंत्र झाले. मग त्यांनी स्वतःहून सही देऊन टाकली. चंद्रकला हे ऐकून बधीर झाली. काय बोलावं ते सुचेना. मी नियतीला दोष देत त्याच्याशी संसार करत राहिले असते तर काय झालं असतं ग? आज जे सुख आहे, समाधान आहे, ते मिळालं असतं का मला? चंद्रकला गप्प. चल ग, स्वयंपाकाला लागो. नाही, नको, मी निघते. अगं बाहेर बघ, अंधार झालाय, आज इथेच राहा तू. नाही, नको. अगं वाट बघणार आहे का कोणी? नाही, तसं नाही, पण राहा ग. चंद्रकलानं आग्रह मोडला नाही. दोघी स्वयंपाकाला लागल्या. रजनीताई सगळं झटकून काम करत होत्या. पण चंद्रकला अजूनही रजनीताईच्या वास्तव जीवनाचं सत्य ज्ञात झाल्यानं भ्रमिष्ठासारखी झाली होती. त्या अवस्थेत तिने मनात आलेला प्रश्न केला, रजनीताई, ज्या शरीर सुखासाठी तुम्ही विभक्त झालात ते सुख घटस्फोटानंतर तरी तुम्हाला कुठे मिळालं आहे? तुम्ही दुसरं लग्नही केलं नाही. त्यावर रजनीताई हसल्या आणि म्हणाल्या, अगं दुसरं लग्न केलं असतं तरीही तडजोड करावीच लागली असती. आणि दुसरं लग्न म्हटल्यावर नवरा कसा मिळाला असता हा प्रश्न होता ना. बऱ्यापैकी मिळाला असता तरी मला जवळ घेताना निर्माल्य म्हणून त्यांनी जवळ घेतलं असतं. आता राहिला प्रश्न शरीर सुखाचा. आता तुला सगळंच सांगितलं आहे, मग हे तरी खोटं का सांगू? माझ्या मनात येतं ना तेव्हा मी गाठते कोणाला तरी. रजनीताई, अहो काय बोलताय? हे बघ, त्याच्या शरीराला गरज असते, मला भूक असते. एका रात्रीचा व्यवहार. तडजोड नाही, भांडणं नाही, झगडा नाही. सूर्य उगवला की त्याचा रस्ता वेगळा, माझा रस्ता वेगळा. चंद्रकलाला गलगल्यांची आठवण झाली. ती अस्वस्थ झाली. ती बोलली नाही म्हणून रजनीताई बोलल्या नाहीत. जेवण झालं. दोघीतला संवाद तुटला होता. वरवरचं बोलणं चाललं होतं. चंद्रकलाच्या भोवती गलगले पिंगा घालत होते. कसला माणूस तो, काय म्हणावं या माणसाला? रजनीताईच्या शेजारी एकाच पलंगावर चंद्रकला आडवी झाली. दोघीही डोळे मिटून आडव्या पडल्या होत्या. रजनीताईंना ही शांतता बोचायला लागली. काय ग, रागावलीस का माझ्यावर? नाही हो. मग मगापासनं गप्प का? आवडलं नाही का तुला माझं वागणं, माझं जगणं? चंद्रकला विचारात पडली आणि विचार करून म्हणाली,
नैतिकता, कुटुंबसंस्था, रीतिरिवाज यांच्या विरोधी नाही आहे का तुमचं जीवन? रजनीताईंनी दीर्घ उच्छवास सोडला आणि बोलत राहिल्या. महिला मंडळाचा कार्यक्रम सहकारी साखर कारखान्यानं आयोजित केला होता. कारखान्याचे MD देवकाते, त्यांना कार्यक्रमात बघितलंयस. आमदार निंबाळकर सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. सोबत त्यांचा मुलगा होता मृत्युंजय. आठवतंय? हो आठवतंय. तिघांचे चेहरे आण डोळ्यापुढे आणि मला सांग, हा मृत्युंजय दिसतो कोणासारखा ग? आमदार निंबाळकरांसारखा का MD देवकात्यांसारखा? शांतपणे रजनीताई म्हणाली, मृत्युंजय कारखान्याचे MD देवकात्यांचा आहे, आमदारांच्या बायकोचा आहे. याचा अर्थ कुटुंबसंस्था, मान सन्मान आबादी ठेवून आमदार निंबाळकरांनी केलेली ही तडजोड आहे. खायला प्यायला मिरवायला आमदारांची बायको आणि झोपायला MDच्या खोलीत. चंद्रकलाला धक्क्यावर धक्के बसत होते. समाजाला चालतं हे. आमदारासारखा प्रतिष्ठित माणूस दिमाखात मिरवतो. चंद्रकलाला गलगल्यांची चीड आली. आजारी बायको, अनेक दिवसांचं शरीर उपाशी, कसली नैतिकता सांभाळतोय हा माणूस. चंद्रकला, अगं तू बायकांना बोलतं केलंस ना तर तुला जाणवेल, 75% स्त्रिया कुटुंबसंस्थेच्या सुरक्षित पिंजऱ्यात राहून व्यभिचार सहन करतात. रजनीताई, अगं मूल होत नाही म्हणून कोणी सासू आपल्या सुनेला दिराच्या खोलीत झोपायला भाग पाडते. परगावी असलेल्या मुलाच्या बायकोची भूक सासरा भागवतो. गावातला देखणा टाग्या वेठीला धरतो, बायकांवर अत्याचार करतो. रजनीताई, बास झालं, बास, माझं डोकं ठणकायला लागलंय. हे बघ, माझ्या वागण्याच्या समर्थनासाठी मी हे पुरावे सादर करत नाही आहे. महिला उन्नती जिल्हा संघाची अध्यक्ष आहे मी. शेकडो बायकांची गाऱ्हाणी ऐकली आहेत. नैतिकता, रीतिरिवाज, कुटुंबसंस्थेचे ना बोळे कोंबलेत त्यांच्या तोंडात, त्यामुळे त्या बोलत नाहीत. आतल्या आत रडतायत फक्त आणि कुजतायत. चंद्रकला पापण्या करकचून आडवी. कोणीतरी तिच्या काळजावर घाव घालत होतं. रजनीताई बोलल्या नाही, त्या केव्हा झोपीही गेल्या. चंद्रकलाची झोप उडाली होती. ती कूस बदलत होती तरी तिला झोप येईना. ती रजनीताईंच्या कुशीत शिरली. रजनीताईंच्या छातीवर हात पाडला. आजही या वयात रजनीताईंचे उरोज कठीण होते. चंद्रकलाचा हात स्थिरावला. अंगात मुंग्या दौडायला लागल्या, घशाला कोरड पडली, श्वास वाढला. ती अधिकच बिलगली त्यांना. कोणाच्या तरी शरीरात आपलं शरीर मिसळून जावं असं तिला वाटलं. गलगल्यांची आठवण दाटून आली. तिने गलगले समजून रजनीताईंच्या गालावर आपले ओठ ठेवले. रजनीताई कुशीवर वळल्या. त्यांनीही तिला घट्ट मिठी मारली. आपला एक पाय तिच्या मांडीवर ठेवला आणि उष्ण शब्द बाहेर पडले, चंद्रकला. चंद्रकलेला धुंदी केव्हा चढली होती. चंद्रकलेच्या शरीरात वारूळ फुटलेलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित मॅडम ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर एकच नम्र निवेदन, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येतोय हे लक्षात घ्या. भेटूयात श्रोते हो उद्या पुढचा भाग ऐकण्यासाठी. तोवर नमस्कार.